श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हे दत्ताचे चौथे अवतार मानले जातात. प्रत्यक्ष दत्तगुरूंना हा अवतार कर्दळी वनात प्रगट झाला. दत्तगुरू म्हणजेच स्वामी समर्थ व स्वामी समर्थ म्हणजेच दत्तगुरू. पुढे स्वामी समर्थ कर्दळी वनातून निघून गाणगापुरी थोडे दिवस राहून मग अक्कलकोटला शेवटपर्यंत होते. अक्कलकोटला जवळजवळ 30 वर्ष ते तिथे राहत होते. चोळप्पा, बाळप्पा यांच्या समवेत, काकूबाई, सुंदराबाई यांच्या समवेत ते राहत होते. आता हा पहिला जो फोटो आपण बघितला तो महाराजांचं दुर्मिळ असा फोटो, जे प्रत्यक्ष महाराज कसे दिसत असत त्याचा तो फोटो आहे. महाराज प्रत्यक्ष किती साधे आणि अगदी आपल्या घरातले असावे असे वाटते, असा हा दुर्मिळ फोटो महाराजांचा आहे. सन 1860मधील स्वामींचा हा दुर्मिळ फोटो, प्रत्यक्ष महाराज कसे दिसत होते, कसे राहत होते ते या पहिल्या फोटोवरून आपल्याला कळते. हा दुसरा जो फोटो आहे तो आहे 1870 सालमधल्या. त्यामध्ये महाराज पुण्यात आले, पुण्यात त्यांनी आगमन केले शनिवारवाड्याजवळ, त्यावेळी काढलेला तो त्या काळातला फोटो आहे. प्रत्यक्ष महाराज बसलेले आहेत बैलगाडीत आणि ते पुण्यात प्रवेश करीत आहे. अनेक चमत्कार स्वामींनी या काळात घडवले. त्यांचे अनेक किस्से आपण वाचत असतो. त्यावेळी या महान विभूतीला वंदन करून आपला जन्म सार्थकी लागला असं आपल्याला वाटतं. स्वामींनी चोळप्पा, बाळप्पा, सुंदराबाई, काकूबाई, इतर लोकांना चमत्कार दाखवले. स्वतः त्या काळातले अक्कलकोटचे मालोजी राजे स्वामींच्या दर्शनासाठी नेहमी येत असत. स्वामींची ते षोडोपचारची पूजा पण करत असत व स्वामींना वंदन केल्याशिवाय ते कोणतेही काम करत नसत. इतकं ते स्वामींना मानत होते. त्यामुळे स्वामी त्यांच्या घरी, त्यांच्या राजवाड्यात नेहमी अधूनमधून राहायला जात असे व राणीही विशेष अशी भक्ती स्वामींची करत असे. स्वामींना सगळेजण देवस्वरूप मानत होते व स्वामी सांगतील ती आज्ञा मानत होते. असे हे स्वामी सगळ्यांना त्या काळातसुद्धा अतिशय प्रिय असे होते व अजूनही स्वामींचा महिमा कमी झाला नाही. अजूनही आपल्याला स्वामी आपल्यातलेच आहेत असे वाटते. असं हे स्वामींचं वर्णन ऐकून आपल्याला व त्यांचे प्रत्यक्ष फोटो